यानंतर काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होणार असल्याची चिन्ह आहेत। विधानसभेला विरोधी पक्षनेता अजून सुद्धा मिळालेला नाहीये। विरोधकांचं संख्याबळ कमी आणि त्यामुळेच अधिवेशन आता पक्षनेत्या विनाच पार पडणार असल्याची चिन्ह आहेत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते, मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होणार अशी चिन्ह सध्या दिसतात। दरम्यान विरोधी पक्षनेता नसण्यावरून सामनातून टीका करण्यात आली। विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना नकोय असं सामनामध्ये म्हटलंय। विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेता कधी निवडणार असा सवाल सुद्धा सामनातून करण्यात आलाय। विरोधी पक्षनेता नसण्यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे। नेमकं काय म्हटलंय सामनात आपण पाहूयात। विरोधी पक्षनेता नसण्यावरून सरकारवर टीका। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात काय होणार हा प्रश्न आता निरर्थक, कारण उत्तर स्पष्ट आहे, ते म्हणजे काहीच होणार नाही। घटनात्मक संस्था टिकवण्याऐवजी मोडीत काढण्यावर ज्या सरकारचा अधिक विश्वास, त्यांच्याकडून संसदीय कार्य चांगल्या प्रकारे चालवलं जाईल हे कसं मानायचं? महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत। राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही ही लोकशाहीची विटंबना। विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृहाचं काम चालवणं म्हणजे मिठाशिवाय अन्न शिजवण्यासारखं। अलिबागचे मोठे जमीनदार राहुल नार्वेकर सांगतात, योग्य वेळ निर्णय घेईन। आता ही योग्य वेळ कधी येणार? 2 अधिवेशनं पार पडली तरी ती योग्य वेळ काही येत नाही। सरकारला सळो की पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना नकोय। महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष हे सगळे आमचेच आहेत। आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचे राज्य प्रस्थापित केलंय। मग आता विरोधी पक्षनेता हवाच कशाला? अशा अहंकारी मानसिकतेत हे सरकार वावरतंय। सुईच्या अग्रा एवढीही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार सरकारमध्ये, अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच, हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये। विरोधी पक्षनेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे।